अयोध्या नगरीच्या राजदरबारात राजा दशरथ, गुरु वशिष्ठ, मंत्रीगण आणि दरबारी उपस्थित होते. राजा दशरथ म्हणाले, हे गुरुदेवा, जीवन हे क्षणभंगूर आहे आणि मी वृद्धावस्थाकडे वाटचाल करत आहे. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे चारही राजकुमार आता प्रौढ झाले आहेत. माझी इच्छा आहे की या शरीराला सोडण्यापूर्वी राजकुमारांचे लग्न पाहू. म्हणून तुम्ही या राजकुमारांसाठी योग्य कन्या शोधून काढा. राजा दशरथ बोलत असतानाच दरबाराच्या द्वारपालाने विश्वामित्रांच्या आगमनाची सूचना दिली. स्वतः राजा दशरथ दारापर्यंत जाऊन विश्वामित्रांची विनंती केली आणि आदराने त्यांना दरबारात आणले. गुरु वशिष्ठांच्या शेजारीच आसन देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. सकुशलतेची विचारपूस केल्यानंतर राजा दशरथने विनम्रवाणीत विश्वामित्रांना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, तुमच्या दर्शनाने मी कृतार्थ झालो आणि तुमच्या चरणाच्या पवित्र धुळीने राजदरबार आणि संपूर्ण अयोध्यापुरी धन्य झाली. आता कृपा करून तुम्ही तुमच्या येण्याचे प्रयोजन सांगा. कोणत्याही प्रकारची तुमची सेवा करून मी स्वतःला अत्यंत भाग्यशाली समजेल. राजाच्या विनयपूर्ण वचनांना ऐकून मुनी विश्वामित्र म्हणाले, हे राजन, आपल्या कुलांच्या मर्यादानुसारच वचन म्हणाले आहे. इक्ष्वाकू वंशाच्या राजाच्या गौ, ब्राह्मण आणि ऋषीमुनींच्या प्रति श्रद्धा भक्ती सदैवच राहिली आहे. मी तुमच्याकडे एक विशेष प्रयोजनाने आलो आहे. समजा मी काही मागण्यासाठी आलो आहे. जर तुम्ही मला वंचित वस्तू देण्याचे वचन द्याल तर मी माझी मागणी तुमच्यासमोर सादर करेन. तुमच्या वचन देण्याच्या दशात मी बिना काही मागता परत जाईन. महाराज दशरथ म्हणाले, हे ब्रह्मश्री, तुम्ही निसंकोच तुमची मागणी ठेवा. संपूर्ण विश्वाला माहीत आहे की रघुकुलातील राजांच्या वचनानच त्यांची प्रतिज्ञा असते. तुम्ही मागाल तर मी आपला शिर कापूनही तुम्हाला तुमच्या चरणाशी ठेवू शकतो. त्यांच्या या वचनांनी आश्वस्त विश्वामित्र म्हणाले, राजन, मी माझ्या आश्रमात एक यज्ञ करत आहे. या यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी मारीच आणि सुबाहू नावाच्या 2 राक्षस येऊन रक्त, मांस इत्यादी अपवित्र वस्तू यज्ञवेदीमध्ये फेकतात. या प्रकारे यज्ञ पूर्ण होत नाही असा ते अनेकदा चुके करत आहेत. मी त्यांना आपल्या तेजाने श्राप देऊन नष्टही करू शकत नाही, कारण यज्ञ करताना क्रोध करणे वर्जित आहे. मी जाणतो तुम्ही मर्यादा पाळणारे राजा आहात. रामाला मागण्यासाठी तुमचे ज्येष्ठ पुत्र जेणेकरून तो माझ्याबरोबर जाऊन राक्षसांपासून माझ्या यज्ञाची रक्षा करू शकेल आणि माझ्या यज्ञानुष्ठान निर्विघ्न पूर्ण होऊ शकेल. मला माहीत आहे की राम सहजतेने त्यांच्या दोहांचा संहार करू शकतात. म्हणून केवळ 10 दिवसांसाठी रामाला मला देऊ शकता. कार्य पूर्ण होताच मी त्यांना सुकुशल तुमच्याकडे परत आणून देईन. विश्वामित्राच्या बोलण्याने राजा दशरथाला अत्यंत विषाद झाला. मग स्वतःला सांभाळून त्यांनी म्हणाले, मुनिवर, राम अजून बालक आहे. राक्षसांचा सामना करणे त्यांच्यासाठी शक्य होणार नाही. विश्वामित्र बोलले, राजन, तुम्ही थोडीही शंका करू नका की राम त्यांचा सामना करू शकत नाही. मी माझ्या योगबलाने त्यांच्या शक्तीचा अंदाज लावून घेतला आहे. तुम्ही निश्चितपणे रामाला माझ्याबरोबर पाठवून द्या. यावर राजा दशरथाने उत्तर दिले, हे मुनिश्रेष्ठ, रामाने अजूनपर्यंत कोणत्याही राक्षसांच्या मायाप्रपंचांना पाहिलेले नाही आणि त्याला या प्रकारच्या युद्धाचा अनुभवही नाही. जेव्हापासून त्याने जन्म घेतला आहे मी त्याला आपल्या डोळ्यासमोरून कधीही ओझल होऊ दिले नाही. त्याच्या वियोगाने माझे प्राण निघून जातील. तुम्हाला विनंती आहे की कृपया मला शस्त्र चालवण्याची आज्ञा द्या. पुत्रमोहात ग्रस्त होऊन राजा दशरथांना त्यांच्या प्रतिज्ञापासून विचलित होताना पाहून ऋषी विश्वामित्र आवेशात आले. त्यांनी म्हटले, राजन, मला माहीत नव्हते की रघुकुलात आता प्रतिज्ञा पाळण्याची परंपरा संपली आहे. जर मला माहीत असते तर मी कधीच येथे आलो नसतो. विश्वामित्रांना या प्रकारे क्रूर होताना पाहून दरबारी आणि मंत्रीगण भयभीत झाले आणि एखाद्या प्रकारची अनिष्टाची कल्पना करून ते थरथर कापू लागले.
गुरु वशिष्ठांनी राजाला समजावले, हे राजन, पुत्राच्या मोहात ग्रस्त होऊन रघुकुलाची मर्यादा, प्रतिज्ञा पाळणे आणि सत्यनिष्ठा याला कलंकित करू नका. मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही रामाचा बालक असण्याची गोष्ट विसरून आणि निश्चितपणे रामाला मुनिराजांबरोबर पाठवून द्या. महामुनी अत्यंत विद्वान, नीतिनिपुण आणि अस्त्रशस्त्रांचे ज्ञात आहेत. मुनिवरांच्या बरोबर जाण्याने रामाचा कोणत्याही प्रकारे अहित होऊ शकत नाही. उलट ते यांच्याबरोबर राहून शस्त्र आणि शास्त्र विद्यांमध्ये अत्यधिक निपुण होऊन जातील आणि त्यांचे कल्याण होईल. या सल्ल्यानुसार राजा दशरथांनी रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवण्याचा निर्णय घेतला. राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांच्या साथीने ऋषी विश्वामित्रांच्या आश्रमात निघाले. या प्रसंगातून आपल्याला काय शिकायला मिळते? प्रतिज्ञा पाळणे हे एक महत्त्वाचे गुण आहे. पुत्र मोहातून दूर राहून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. महान पुरुषाचे मार्गदर्शन घेणे हे आपल्यासाठी हितकारक ठरते. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मित्रांनो, असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.